हॅलो एव्हरीवन, मी प्रियांका सकपाळ तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आहे. आता आपण बघणार आहोत कन्या राशीसाठी कसं असणार आहे मे 2026. सुरुवात करतोय आपण साई संदेशपासून. म्हणजे साई टॅरो म्हणजे कुठल्याही तुम्ही ज्या गुरूंना मानता त्यांचा तुमच्यासाठी काय संदेश आहे बघूया, एंजल्स ॲडवाईस, आणि मग बघूया आपण टॅरोनी बऱ्याच ॲस्पेक्ट्समध्ये तुमच्या बाबतीत काय काय घडणार आहे मे महिन्यामध्ये. सुरुवात करूया आपण साई टॅरोपासून. पाहूया साईंचा तुमच्यासाठी म्हणजे तुमच्या गुरूंचा तुमच्यासाठी काय संदेश आहे. गुरु तुम्हाला सांगू इच्छितात की को एक्झिस्टन्स, लर्न टू को एक्झिस्ट विथ एव्हरीवन अराउंड यू. म्हणजे काय की तुमच्या आजूबाजूला जे कोणी आहेत त्यांच्यासोबत थोडी ॲडजस्टमेंट तर तुम्हाला करावी लागेल, थोडं कॉम्प्रोमाइज तर तुम्हाला करावे लागेल. कारण एक टीम वर्क केल्याशिवाय तुमचं जे काही गोल आहे ते पूर्ण होणार नाही आहे, असा त्याचा अर्थ होतो. बघूया आपण एंजल्स ॲडवाईस काय आहे तुमच्यासाठी. एंजल्स तुमच्यासाठी काय संदेश देऊ इच्छितात. ओके, एंजल्स सांगतात की लेट गो. बऱ्याच गोष्टी तुम्ही मनाशी धरून बसलेल्या आहात कुणाच्या तरी संदर्भामध्ये, आणि जोपर्यंत तुम्ही त्या सोडून देत नाही तोपर्यंत तुमची स्वतःची प्रगती होणार नाही. काय ग्रजेस धरून बसलेले आहात, काही गैरसमज धरून बसलेला आहात, सोडून द्या. लेट गो. या सगळ्या गोष्टी सोडून दिलात तर तुमचं प्रगती पर्सनली होण्याची शक्यता वाढते. बघूया आपण आता रिलेशनशिप, फायनान्स, करिअर, बिझनेस, हेल्थ या सगळ्यांच्या बाबतीत, आणि एक जनरल रीडिंग की कसं असणार आहे. रिलेशनशिपच्या बाबतीत कर्क राशीच्या लोकांसाठी कसं असणार आहे मे 2026. आयुष्यामध्ये ना कोणी एकदम चेंजेस होणार आहेत, काहीतरी चांगले पॉझिटिव्ह चेंजेस होणार आहेत रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये. कितीही कठीण परिस्थिती असली तरी तुमची एक ती व्यक्ती जी आहे ती तुमच्या पाठीशी कायम उभी असेल त्या परिस्थितीमधनं बाहेर पडण्यासाठी, तुम्हाला मदत करण्यासाठी. बाकी लाईफ चेंज होणार आहे. नाती संबंधांच्या बाबतीमध्ये खूप मोठ्या घडामोडी घडणार आहेत तुमच्या आयुष्यामध्ये. किंग ऑफ स्वॉर्ड्स पण आले, क्वीन ऑफ वॅन्स पण आले. सो थोडी एक डॉमिनंट स्वभाव दोन्ही बाजूनीही असणार आहे हे दिसतंय. बाकी एकमेकांच्या प्रती ॲग्रेशन, एकमेकांच्या प्रती प्रेम, एकमेकांच्या प्रती आकर्षण खूप जास्त असणार आहे पार्टनरला तुमच्याबद्दल. पण त्याचबरोबर पॉझिटिव्हनेस सुद्धा त्या पॅकेजमध्येच असतं, जेव्हा तुमच्याबद्दल प्रचंड आकर्षण असतं एखाद्या व्यक्तीला. सो ते एक मिक्स्ड फिलिंग्स या महिन्यामध्ये तुम्हाला लक्षात येतील पार्टनरच्या प्रती. बघूया आपण आता फायनान्सच्या बाबतीमध्ये कसे येतात कार्ड्स. कर्क राशीसाठी फायनान्सच्या बाबतीमध्ये कार्ड्स कसे येतात. जुन्या घडून गेलेल्या गोष्टी सोडून द्यायला शिका. तुम्हाला मूव्ह ऑन करता येत नाही आहे गेले जे काही लॉस झाले होते त्याच्यातनं. पण जर तुम्हाला ती गोष्ट जमली की जे झालं लॉस झाला, आता मला पुढे जायचं आहे, तो पुढचा टप्पा गाठायचा असेल तर पुढचं पाऊल मलाच टाकायचं आहे, तर नक्कीच तुम्हाला संधी समोरून येतील. संधीचं तुम्ही सोनं कराल. आणि तोलून मापून फायनान्सच्या बाबतीमध्ये एक ॲडवाईस देते की कुणालाही पैसे देताना 100 वेळा विचार करून पैसे द्या. सध्या या महिन्यामध्ये तुम्ही दिलेले पैसे लवकर परत येण्याचे चान्सेस फार कमी आहेत. तोलून मापून विचार करून पैसे द्या. बघूया आपण आता करिअर आणि बिझनेसच्या बाबतीमध्ये कार्ड्स काय सांगतात. सुंदर कार्ड आलेले आहेत. करिअरमध्ये किंवा बिझनेसमध्ये तुम्हाला जे स्टक फील होत होतं त्यातनं तुम्ही बाहेर पडणार आहात. बाहेर पडल्यानंतर एनर्जी इतकी जबरदस्त असणार आहे की गोलच्या दिशेने तुमचं जे काही करिअरमध्ये गोल आहे किंवा बिझनेसमध्ये तुम्हाला जर अजून काही इम्प्रूव्हमेंट करायच्या आहेत, तुम्हाला अजून तुमच्या ब्रँचेस वाढवायच्या आहेत, तर त्याच्यासाठी 100% तुमची एनर्जी हाय असणार आहे या महिन्यामध्ये. द स्टार आणि द लवर्स दोन्ही पॉझिटिव्ह कार्ड आलेले आहेत. सूर्य आहे आणि सूर्याची पूर्ण एनर्जी आहे याच्यामध्ये. सो काहीतरी महत्त्वाचा डिसिजन घ्याल आणि तुम्ही जे काही प्रयत्न करताय त्याला 100% यश मिळेल. गुड न्यूज लवकरच येणार आहे. सुंदर कार्ड्स होते. आता आपण बघूया जे स्टुडंट आहेत कर्क राशीचे त्यांच्यासाठी कसा असणार आहे हा मे 2026. स्टुडंट्सच्या बाबतीमध्ये आतापर्यंत जरा लक्ष भिरकटलं होतं तुमचं अभ्यासाच्या प्रती, तर तुम्ही थोडेसे जागेवर येताना दिसत आहे. तुम्हाला जे काही गोष्टी करायच्या त्या दिशेने तुम्ही पावलं उचलणार आहात
आणि असं नाही की कोणीतरी फोर्स केलं म्हणून, इमोशनली आणि पुढचा विचार करून तुम्ही ह्या गोष्टी करणार आहात आणि परिवार तुम्हाला तुमच्या या डिसिजनमध्ये नक्की साथ देईल. तुम्हाला भविष्यकाळात जे काही चांगले प्लॅन तुमचे आहेत त्याच्यामध्ये. सुंदर. बघूया आपण हेल्थचे कार्ड्स कसे येत आहेत. डिप्रेशन अँक्झायटीमधनं बाहेर पडताय तुम्ही, बऱ्याचशा कन्फ्युजनमधनं पण बाहेर पडताय. खूप जास्त द्विधा मनस्थिती असण्याची फार शक्यता आहे, पण महिन्याच्या शेवटपर्यंत तुमचं कन्फ्युजन जे आहे ते दूर होईल. त्याच्यामुळे त्याचा परिणाम आता तुम्ही म्हणाल हेल्थचा काय संबंध, नक्कीच आहे. कारण आपण खूप जास्त स्ट्रेस घेतला की बॉडी त्याप्रमाणे रिॲक्ट होते. सो ह्यापूर्वी घेतलेल्या स्ट्रेसमधनं तुम्ही बाहेर पडताय, तर तुम्ही हिलिंगच्या दिशेने तुमची पावलं आपोआपच पडतायत असं दिसतंय. सो मेजर इश्यू काही नाही आहे, उलट जुन्या त्रासांमधनं तुम्ही बाहेर पडणार आहात. तर बघूया एक नॉर्मल जनरल रीडिंग की कर्क राशीच्या लोकांसाठी मे 2026 कसा असणार आहे. काही लोकांच्या बाबतीमध्ये हा महिना आत्मपरीक्षणाचा आहे. तुमच्याकडे खूप नॉलेज असेल, बऱ्याच गोष्टींमधनं तुम्ही गेला आहे, तुम्हाला एक्सपिरियन्स आहे, पण हा आत्मपरीक्षण करण्याकडे थोडासा कल काहींचा असणार आहे. तब्येत सांभाळण्याची खूप जास्त गरज आहे. मे बी मग ऊन असेल किंवा तुमचे इटिंग हॅबिट्स असतील, या चुकीच्या झाल्यामुळे का होईना पण आजारपण येण्याची शक्यता आहे. काही लोकांच्या बाबतीत सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करून स्वतःसाठी वेळ काढण्याकडे मे 2026चा कल असणार आहे. आणि काहींच्या बाबतीत मात्र अशा काही घटना घडतील की ज्या तुम्हाला लोकांसोबत शेअर करता येणार नाही. तुम्हाला असं वाटेल की मी पुरता अडकलो आहे या प्रॉब्लेममध्ये. पण लक्षात घ्या, या कार्डचा एक ॲडवाईस असतो की बोला, चर्चा करा. बोलल्याने प्रॉब्लेम सुटणार आहेत, नाही बोललात तर तुमची ती घुसमट होणार आहे. सो बोलणं, मनातलं सगळं व्यक्त करणं कुणासोबत तरी तुम्हाला वाटलं की ही व्यक्ती मला नाही काही हेल्प करू शकणार, पण त्या कुठल्याही व्यक्तीसोबत मनातलं बोलणं, कुठल्या प्रॉब्लेममध्ये आहात ते चर्चा करणं की तुम्हाला प्रॉब्लेममधनं बाहेर काढेल. ठीक आहे, असं होतं आपलं मे 2026 कर्क राशीसाठी. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपली ही फॅमिली अशीच वाढत राहू दे. थँक्यू सो मच. बाय.